पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। मराठा आंदोलन आणि गणेशोत्सव कायदा सुव्यवस्था संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी म्हणून रश्मी शुक्ला या आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेल्या आहेत। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आंदोलन, मराठा आरक्षणासाठीचं हे आंदोलन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली तयारी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे। अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आपण जर बघितलं असाल तर आज मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानात आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला देखील सुरुवात झालेली आहे आणि मुंबईत काही प्रमाणात गर्दी देखील झाली आहे। याच पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक शुक्ला सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सकाळपासून सह्याद्री अतिथीगृहावर आढावा घेत आहेत। कोणतीही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये या संदर्भात खऱ्या अर्थाने ते खबरदारी घेताना आपल्याला बघायला मिळतात। राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत गृहमंत्री आहेत, त्यामुळे गृह विभागाशी सातत्याने बोलून अर्थात मुंबईचे पोलीस आयुक्त असतील किंवा मुंबई पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी वारंवार ते फोनवर चर्चा करत होते आणि आता काही वेळापूर्वी रश्मी शुक्ला ज्या आहेत त्या सह्याद्री अतिथीवर पोहोचलेल्या आहेत। मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्याच वेळी मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन आहे ते मुंबईत पोहोचलंय। आझाद मैदानात उपोषणाला मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत। अशात मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील सरकार खबरदारी घेताना पाहायला मिळते। त्यासोबत कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी देखील प्रयत्न केले जातात आणि याच विषयी ब्रीफिंग जे आहे ते पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून सध्या मुख्यमंत्री घेत आहेत। बरं, धन्यवाद सुशांत या सगळ्या तपशिलांसाठी। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सध्या सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांशी त्या चर्चा करतील। चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यांवर होईल तर मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आंदोलन, त्या पार्श्वभूमीवर तैनात असलेले पोलीस बंदोबस्त नेमका कसा आहे यावर चर्चा होईल आणि गणेशोत्सव सुरू आहे, गणेशोत्सवादरम्यान मुंबईमध्ये नेमकी कशा प्रकारे बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल।